मंगळागौर हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी घरातील नववधूला पार्वती स्वरूप मानून कुटुंब आणि शेजार पाजार स्त्रियांनी एकत्र येऊन तिची हौस मौज लाड पुरवावेत यासाठी लग्नानंतर पहिली 5 वर्षे करावयाचं असते. पती पत्नीमधील आत्यंतिक अनुराग व निष्ठेचा आदर्श म्हणजे महादेव आणि पार्वती. त्यांचा आशीर्वाद असावा, त्यांची कृपादृष्टी मिळावी हा हेतू यामागे आहे. पूर्वी स्त्रिया काही सहसा घराबाहेर पडत नव्हत्या. रोजच्या कामात त्यांना थोडा विरंगुळा सण समारंभाच्या निमित्तानेच मिळत असे. स्त्रियांनी एकत्र येऊन खेळ खेळावे, व्यायाम प्राणायाम व्हावा, सुख दुःखे अनुभव हे ओवी उखाण्यातून का होईना पण त्यांना व्यक्त होता यावे. तसेच शारीरिक मानसिक भावनिक स्वास्थ्य अशा सोशल गॅदरिंगमधून लाभावे असे प्रयोजन या व्रत प्रथांच्या मागे आहे. अनेक स्त्रियांना आजही असे वाटते की घरकामातच त्यांची इतकी दमछाक होते, तेव्हा आणखी व्यायामाची गरज काय. पण समग्र उपचाराच्या अर्थात हॉलिस्टिक हिलिंगच्या दृष्टीने व्यायाम खेळ विचारांचे आदानप्रदान ही तितकेच महत्त्वाचे आहे. पण हे अनुभवल्याशिवाय समजणार नाही. आणि या प्रथांचे पुनरुज्जीवन रिवायवल होणे हे आत्ताच्या काळात आणखी जास्त महत्त्वाचं झालंय. कारण अनेक स्त्रिया मुली आता शिक्षण नोकरी आणि घर या सर्व जबाबदाऱ्या सर्व स्तरांवर सक्रिय असल्यामुळे त्यांचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले. त्यामुळे अलीकडे स्त्रियांमधील मधुमेह मूळव्याध आणि ऑस्टिओपोरोसिस सारखी हाडांची दुखणी वाढत आहेत. चेहऱ्याचा मेकअप हे काय औषध नव्हे, खरा ग्लो स्वास्थ्यातूनच सापडेल. जिम्मा फुगडी पिंगा आगोटा पागोटा असे शेकडो खेळ प्रकार आहेत ज्यामुळे ॲक्युप्रेशर स्ट्रेचिंग लाफ्टर थेरपी प्राणायाम सहज साध्य होतात आणि अंगातली ऊर्जा लवचिकता इम्युनिटी उत्साह वाढवतात, ज्यामुळे डिप्रेशन हृदयविकार आटोक्यात येऊ शकतात. शिवाय प्रसूती वंध्यत्व मेनोपॉज इतर अनेक आजार आणि त्रास यांचे निवारण होऊ शकते. मंगळागौर चैत्रागौरी नागपंचमी असे व्रत कष्टाचे दमणुकीचे नसून चापल्य देणारे चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहेत. केवळ झोके खेळल्यानेही स्नायू बळकटीकरण आणि डिप्रेशन अर्थात नैराश्याचा नायनाट होऊन आत्मविश्वास आणि प्रसन्नता वाढण्यास उपायकारक ठरते. पुरुषांनी घरातील स्त्रियांना अशा ॲक्टिव्हिटीज व्रतांसाठी उत्तेजन द्यावे. सण सूद दिवशी घरकामात हातभार केला तर त्याही या परंपरांचा स्वतःच्या आरोग्यासाठी फायदा करून घेऊ शकतील. आणि घरातील सर्वांनी मिळून जर सणाला तरी घरकामात हातभार लावला तर सर्वार्थाने सणाला आणि नात्यातही गोडाधोडाची चव मिळेल. आणि मी तर अजून सुचवेल मंगळागौर व अशा सणांमध्ये पुरुषांनाही समाविष्ट करून काही खेळ खेळवावे, कारण त्यांनाही डिप्रेशन उत्पीडन जबाबदारी भेडसावतातच की. पुरुषांना स्ट्रॉंग म्हणून गृहीतच धरलं जातं, परंतु त्यांना सुद्धा गरज असते व्यायामाची प्राणायामाची सकस आहाराची सर्व काही लेट गो करण्याची. कालानुरूप सणासुदींची रूपरेखा चांगल्या उद्देशासाठी अपग्रेड व्हायलाच हवी. पण अगदी मंगळागौर खेळवताना खुर्ची का मिरचीच्या ऐवजी संगीत खुर्ची आणि पावभाजी सँडविचेसची खिरापत नकोय, किंवा सिनेमातल्या गाण्यांवर फाजील नाच आणि रील्स बनवणं हे सुद्धा टाळावं. मंगळागौर हे एक व्रत आहे, ती काय किटी पार्टी नाहीये. सण सणासारखेच साजरे झाले पाहिजेत. सण परंपरागत साजरे होतील तितकेच शोभनीय आणि परिणामकारक होतील. आधुनिकीकरणाच्या नावाखाली काहीही हिडीस खपून घेतले नाही पाहिजे, जसे की आता सार्वजनिक गणेशोत्सवाचं झाले आहे.